जालन्यात आंदोलन कर, मुंबईत आंदोलन कर, दिल्लीत कर, कुठेही कर, मात्र नियमात करताना पण अडवले. तुला कोणी विचारलं का तू आम्हाला शिकवायची गरज आहे का? लोकशाही, संविधान, कायदा तू शिकवायची गरज नाही आम्हाला. कारण इतक्या नासक्या माणसाकडून आम्हाला नियम शिकायची गरज नाही. ज्यांनी जाती जातीतला माणूसच ठेवला नाही. जाती जातीत माणसं गुन्हेगोविंदाने नांदत होते, ते एका जागेवर ठेवले नाही. सगळ्यात मोठा विघातक माणूस ज्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण केला ते छगन भुजबळ आहे. त्याच्यावरती मी काही बोललो होतो का? त्याला काही बोलायची गरज आहे का? तो प्रत्येक वेळेस ओबीसीचा ठेका घेतला म्हणतो, ओबीसीच वाटोळ करतो. आज मराठ्यांच्या आणि ओबीसीत माणसात माणूस जर ठेवलं नसेल तर छगन भुजबळने ठेवला नाही. तो आम्हाला नेम शिकवू नको. आमचं सगळं नेमात चालू आहे. मुंबईला आम्ही नेमात जाणार आहेत, जालन्यात पण आमचं नेमातच आहे. कुठे गेलो तरी आम्ही नियम आणि लोकशाही आणि कायदा सोडून करत नाही. तू आम्हाला शिकवायची गरज नाही. तू माणसात माणूस ठेवला नाही ओबीसीचा, याचं पाप तुझ्या डोक्यावर आहे आणि याचं तुला फळ भोगावं लागणार आहे. कारण तो गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठा माणसात माणूस न ठेवला. कारण तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तो ओबीसीत मराठ्यात वाद लावल्याचं काम, ओबीसीचा मराठ्याचा खरा शत्रू असेल तर ते छगन भुजबळ आहे. ओबीसी आरक्षणासाठी तुम्ही ठाम आहात, मात्र छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागू द्या. अरे घेतलं, धक्का लागून देत. तू काय धक्का नाही लागून देत? घेतलं आम्ही. आमचं हक्काचं आहे, हक्काचं आहे. नोंदी आहेत, गॅजेट आमची हक्काची आहेत. तिन्ही पण आम्ही घेतलंय. मराठा आणि कुणबी एक आहे. 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, सिद्ध झालंय. त्यामुळे आम्ही घेतलंय. तू उगाच शाणार आहे, आणखीन बी शाना हो. पागल सारखं करू नको. तुला मंत्रिपद मिळालंय ना, गप तुकडे मोडून खाय. तू आता तू भोकायचं काम करू नको. तुझ्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत येईल आणि तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्यामुळे पुन्हा अडचणीत येईल. तू आपलं नीट राह, दुसऱ्याला शिकवू नको. तुझं भागलंय आता, तू त्या पद्धतीने चालू दे. ओबीसी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही असा इशारा छगन भुजबळने. आता त्याला काही डोकं आहे का नाही? कशाला मंत्री केले त्याला अजितदादाने? काही कळतच नाही. अरे मराठ्याच्या नोंदी सापडल्या. मराठे ओबीसीत जाणार आहेत, ते बी फडणवीस सरकारनाच न्यावं लागणार आहेत. मराठ्यांना न्यावाच लागणार आहे. कारण आमच्या नोंदी सापडल्या. आमची जर जमीन सापडली 7 बाऱ्यासह, तुम्ही कसं काय देत नाहीत? त्यामुळे त्याच्या भोकण्याने काहीच होत नाही. छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस आहे. मग संपलेला असताना काय करायचं? राजकीय स्वार्थ कसा साधायचा? तर मग तो मराठ्यात आणि ओबीसीत माणूसात माणूस ठेवायचा नाही, वाद लावायचं, हे त्याचं काम आहे. आणि सगळ्या ओबीसीने ओळखलंय. त्यांनी एकदा बोलून दाखवलेलं आहे. त्यांनी स्वतः एकदा की ओबीसी कुठल्या तरी सभा होती, त्याची सभेला लोकच नाही आले आणि नुसते खुर्च्याच मोकळ्या होत्या. तेव्हा मला तुम्हाला येता सुद्धा येत नाही. कारण लोकांनी ओबीसीने ओळखलं हे मराठ्याचे आणि ओबीसीचे विनाकारण वाद लावतोय, नाराजा पसरतोय, एकमेकाच्या दुश्मन्या करतोय आणि याचा राजकीय स्वार्थ साधतोय. एकदा मंत्रिपदासाठी ओबीसी म्हणतो आणि एकदा मंत्रिपद मिळालं की ही ते ओबीसीच्या बाजून बोलतच नाही. त्यामुळे ते लोकांच्या लक्षात आलं ओबीसीच्या. ओबीसी आणि मराठा गावखेड्यात एक राहणार आहे. माझं नांदेड नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्याला आव्हान आहे. ओबीसी मराठ्यात यांनी या 4-5 जणांनी ज्यांनी ठेका घेतलाय देवेंद्र फडणवीसांचं ऐकून, ह्या भुजबळ सर यांचं ऐकून ओबीसी मराठ्यात अजिबात वाद करायचा नाही. आपण दोघांनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. ओबीसी बांधवांनाही सांगतो, तुम्ही विरोध केला तरी आम्ही आरक्षणात जाणार आहेत, नाही केला तरी जाणार आहेत. त्याचं कारण आमच्या नोंदी आहेत आणि आमच्या लेकराबाळाचं वाटोळं व्हावं असं एकाही ओबीसीला वाटत नाही. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.